बेणावली एक स्वात पुर्तिका खऱ्याणूच समजून घेवपाक आमी वेंचणुकेच्या आंकड्यां भायर पळोवंक जाय. ही कहाणी फक्त कोण जिखता वा कोण हारयता ताची नाय. ही कहाणी आसा डेटा आनी व्यवस्थेचा वापर करून लोकांक बरे शासन कशे दिवचे हाची. चला तर आमी बेणावलीक एका वेगळ्या नजरेन पळोवया. सगळ्यान पहिली चला त्या जाग्याची माती समजूया. बेणावली मतदारसंघ क्रमांक 32. गोंयाचो एक सुंदर दर्यादेगे वयलो वाठार, जे लोकांचं जिवीत दर्या आणि पर्यटनाच्या लहरांचेर चलता. थंयचे आंकडे कितें सांगतात पळात. सुमार 29,000 मतदार आसात. चड करून क्रिस्तांव समाज सुमार 82%. आणि शिक्षणाचं प्रमाण एकदम उंचेले, लागसार 90%. हाचो अर्थ कितें जाता? हाचो अर्थ असो की हो मतदार फक्त बटण दाबना. हो मतदार विचार करता, तो जाणार आसा आणि तो आपलो जबाब मागता. पण थंयचे राजकीय वारे कसे आसा? 2 उतरां परत परत कानार पडतात. तरणाट्यांची बेकारी आणि फटीची आश्वासना. थळावे लोक जसे म्हणतात, सगळ्यांच्या मनांत एकच प्रश्न घोळता, काम आणि भविष्य. ठीक आसा, आता आंकड्यांकडे वळूया. कारण 2022च्या वेंचणुकेचे आंकडे ते फक्त आंकडे नाय, ते त्या मतदारांच्या मनातल्या निराशेची कहाणी सांगतात. हो आंकडो पळयात. 72.91% मतदान. हो एक खूबच व्हड आंकडो. हाचो अर्थ कितें? हाचो अर्थ लोक उदासीन नाशिल्ले, ते बदल सोदताले आणि त्या बदला खातीर ते घरांभायर सरिल्ले. उमेदवाराक जैत मेळ्ळें, पूण कितल्या मतांनी? फक्त सुमार 1271 मतांनी. हो फरक दिसपाक लहान दिसता आसता, पूण त्याचे परिणाम खूप खोल आसात. आणि हे पळया 2022चे निमाणे चित्र. मतांचं विभाजन कशें झाला ते हांगा स्पष्ट दिसता. आप सगळ्यात मुखार, पण काँग्रेसाक मेळिल्लो मतांचो वाटोय दुर्लक्ष करपासारखो ना. हेच मतांचं विभाजन या सगळ्या कहाणीचं एक मुखेल भाग आसा. आता थोडे फाटी वचूया. 1999वात विचार करा. काँग्रेसाक लागसार 66% मत मिळालेली, एक एकदम घट्ट स्थान. पण 2017 मेरेन कितें जाले? तो आंकडो कोसळून 10% परसे सकल आयलो. हो फक्त एके वेंचणुकेतलो हार नाहीया, हो 2 दशकाभर लोकांचो विश्वास तुटत गेल्याचो पुरावो. देखून हाचो सार कितें? उंचेले मतदान दाखवता की लोक उदासीन नात, ते भाग घेतात. पण तांचे बदलपी निर्णय सांगतात की तांकां मेळिल्ले पर्याय आवडले नात. आणि हांगासर आमच्या संविधानाचे एक म्हत्वाचे मूल्य येता. लोकशाहीत उलोवपाक मेकळेपण आसता, पूण ताचे बरोबर जबाबदारीय येता. लोकांक फक्त उतरां नाका, तांकां कामां जाय. तर हे सगळे असे कित्याक घडल्या? चला ह्या समस्येचे निदान करूया. खंयच्याय एका व्यक्तीक वा एका प्रचाराक दोष दिवप सोपं, पूण कारणां त्याच्या परस चड खोल पुराय व्यवस्थेत आसात. बेणावलीच्या राजकारणात 3 मुखेल शक्तींनी आकार दिला. पहिलं, मतांची विभाजन, ज्याई नव्या पक्षांनी पारंपरिक मतं वाटली. दुसरं, सत्ताधाऱ्यांआड एक खरं वातावरण. आणि तिसरं, अश्यो सर्ती ज्यो पक्षापरस उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाचेर चड आधारून आशिल्ल्यो. हाचे एक सोंपे विश्लेषण करूया. पक्षाची ओळख हे एक बळगे, पूण सगळ्यांत व्हडले दुबळेपण थळाव्या पावड्यार एक दुर्बळ संघटन. संधी कितें? लोकांची निराशा. पूण धोको हो की आप आणि भाजपासारखे पक्ष हीच संधी घेवपाक तयार आसात. ठीक आसा, समस्यांविशीं खूब उलयल्या. आता उपायांकडेन वरूया. तो गमायलेलो विश्वास आणि संघटनात्मक बळकेन परत कसे मिळवचे? हांगा एक पद्धतशीर आराखडो आसा. ह्या आराखेडाचो गाभो आसा चतुर्मुख सिद्धांत. म्हणल्यार एक 4 तोंडांची रणनीती. ती खंयच्याय यशस्वी प्रचाराच्या 4 मुख्य स्तंभांवर लक्ष दवरता: वेंचणूक, संघठन, कथन आणि संसाधन व्यवस्थापन. हे 4 भाग असे आसात. पहिलो, वेंचणुकीचो, विश्वासू थळाव्या लोकांचेर आणि घराघरा वचून संपर्क करपाचे भर दिवप. दुसरो, संघटनात्मक, पक्षाक अगदी बूथ स्तरासावन परत बांधप. तिसरो, कथनात्मक, थळाव्या समस्यांचेर आधारित स्पष्ट योजनांसहित एक काणी तयार करप. आणि चौथो, संसाधनांचो, व्हडल्या सभांचेर पैसे वगडावपापरस लहान पण प्रभावी प्रचारांचेर गुंतवणूक करप. ह्या नव्या कथनाचो एकच संदेश आसूंक जाय: आवाज न्हय, विश्वास जोडा. हाचो अर्थ फोपशाची आश्वासना न्हय, तर लोकांची खरी सेवा करप.
आणि हे सगळे कशे करप ही 90 दिसांची योजन पळायात. पहिल्या 30 दिसांनी लोकांचं ऐकडप, फुडल्या 30 दिसांनी जमिनी वयले काम, निमाण्या 30 दिसांनी सगळ्यांक एकठांय हाडप आणि निमाण्या दिसा सगळे व्यवस्थितपणानं अंमलांत हाडप. तर हे जमिनीवरले काम झाल्या उपरांत ताका आधुनिक साधना वापरून कशे वाढूचे, धोरण आणि लोक हांच्या मदलो तो पूल कसो बांदचो. हांगा काही हुशार डिजिटल डावपेंच आसात. वर्ड संदेश धाडपातरस सकारात्मक बातम्या खातीर थळावे व्हॉट्सॲप गट तयार करप, समाजसेवेची खरी लहान व्हिडिओ कोंकणींत तयार करप आणि सगळ्यात महत्वाचे खोट्या बातम्यांक जाप दिवपाक एक खास फॅक्ट चेकिंग पंगड तयार करप. पण एक गाजान लक्षण दवरपाची, आयच्या काळात तंत्रज्ञान वापरताना एक जबाबदारी असता. भारताच्या डेटा सुरक्षण कायद्याची तत्त्व हेच सांगतात. माहितीचा वापर लोकांची सेवा करपाक जाय, त्यांची परवानगी घेऊन, त्यांची इज्जत सांभाळून, त्यांचे शोषण करपाक न्हय, हो विश्वासाचे प्रश्न. निमाणे निवड स्पष्ट आसा. आदल्यो चुका परत करत रावप वा सेवा, सत्य आणि विश्वासाचेर आधारिल्ली एक नवी व्यवस्था बांधप. खंयचो मार्ग निवडटले? निमणो उद्देश काय? एक वेंचणूक फकत सत्ते खातीर सर्त उरपाक जायना, ती प्रशासना खातीर एक इंजीन जावपाक. हीच खरें ध्येय. जे फुडारी लोक केंद्रीत जावंक सोदतात आणि आपल्या मतदारसंघाक प्रगती पथाचेर व्हरपाक सोदतात तांणी blueprintstrategies.ai कडीन mgr@blueprintstrategies.ai या ईमेल आयडीचर वा 08042041602 या नंबराचर संपर्क करचो. राजकारणापयलीं उद्देश